असं वाटत होतं की विद्याची डोहाळे जेवणाची इच्छा अर्धवटच राहील का, कारण का उद्या तिला 8वा महिना लागणार होता आणि आजचा शेवटचा दिवस होता. नशीब चांगलं होतं की आजचा मुहूर्त चांगला होता. मग काय आम्ही घरच्यांनी ठरवलं की नाही, तिचं डोहाळे जेवण घालायचं. वाडीतल्या 4-5 बायका बोलवल्या. घरातली जी हिरवी साडी होती ती तिला नेसवली आणि माझ्याकडे छोटं मोठं मेकअपचं सामान होतं, त्यात तिला सजवलं. नवरीसारखी दिसत होती एकदम. असं झालेलं कारण की तिला 3ऱ्या महिन्यापासून बेड रेस्ट होता, कारण का 2 जुळी मुलं होती, त्यामुळे तिला 10 मिनिटं पण बसायचं नव्हतं असं डॉक्टरची वॉर्निंग होती. पण ती 5 मिनिटं खुर्चीवर बसायची, 5 मिनिटं झोपायची. अशा परिस्थितीत आमचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. तिच्या आईनं कालच तिच्यासाठी हिरवी साडी आणलेली, पण तो ब्लाऊज शिवायला पण वेळ नव्हता, कारण का माझी नंदुबाई नुकतीच रानात आलेली, तिनं सुद्धा स्वतःची साडी चेंज नव्हती केली. असल्या धावपळीत आम्ही 1 तासात कार्यक्रम चालू केलेला होता. सगळ्यात मोठी कमाल म्हणजे गणपती बाप्पाची, कारण का ती गणपती बाप्पामुळेच तिला 2 जुळी मुलं राहिलेत. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की तिची 10 दिवसापूर्वीच डिलिव्हरी झालेली आहे आणि 1 मुलगा आणि 1 मुलगी झालीत आणि तिघं सुद्धा सुखरूप आहेत. लवकरच ते घरी येतील आता.